नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. जय महाराष्ट्राच्या नवरात्र निमित्तानं नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कलाकार ज्या महिला आहेत त्यांच्याबरोबरचा हा नवदुर्गा नावाचा जय महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रम. नवरात्रीची एक नवीन ऊर्जा, एक वेगळी ऊर्जा समाजामध्ये पसरतीये आणि या सकारात्मक ऊर्जेला अजून आपण वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून. कला क्षेत्रामध्ये असणाऱ्या या नवदुर्गांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय. कोणी लेखिका आहेत, कोणी गायिका आहेत, कोणी अभिनेत्री आहेत. आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया विनोद. आपण त्यांचं स्वागत करूया. सुप्रियाताई, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. खरं तर सुप्रियाताईंची वेगळी ओळख आपल्याला करून देण्याची आत्ता आवश्यकता नाही, कारण खूप वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या नावाची एक ओळख निर्माण केलेली आहे. आजच्या कार्यक्रमात आपण त्यांचा हा जो सगळा प्रवास आहे तो प्रवास नव्यानं उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपणही त्यांच्याकडून एक वेगळी ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. नवदुर्गांच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नवरात्रीचा काळ आहे आणि तिथूनच सुरुवात करेन आजच्या भागाची, कारण अनेक कलाकार जे घडले ते या सण उत्सवांमधून घडले. अनेकांना व्यासपीठाची निर्मिती या उत्सवांच्या माध्यमातूनच झाली. नवरात्री असेल, गणपती उत्सव असतील, असे अनेक उत्सव आपल्या समाजामध्ये सातत्यानं होत असतात आणि या उत्सवांच्या व्यासपीठावरती अनेक कलाकार घडतात. तुमच्या बाबतीमध्ये काय झालं होतं? तुम्हाला अशा उत्सवांच्या काळामध्ये कुठे संधी मिळाली का आणि सुरुवातीचा काळ कसा होता? माझ्या बाबतीत तशी फार वेळ आली नाही, कारण मी वयाच्या 6व्या वर्षापासून नाटकात कामं करायलाच लागले. हा, बाबांनी बँक ऑफ इंडियासाठी म्हणजे रत्नाकर मतकरींनी बँक ऑफ इंडियासाठी एक एकांकिका बसवली होती, मॉब सीन नावाची. बरं. त्याच्यामध्ये मला पहिल्यांदा त्यांनी घेतलं काम करायला आणि त्याच्यात मला 2 ओळी होत्या म्हणायला की वहिनी वहिनी मी खूप वेळा कडी ठोठावली, पण दादा म्हणतो अजून वेळ लागेल. मला अजून लक्षात येत. आणि मग इतकी लहान मुलगी बोलते म्हटल्यावरती टाळ्या बिळ्या आल्या, लोक हसले वगैरे. त्यामुळे मग ते भीड चेपलीच बहुतेक तेव्हापासून. आणि नंतर लगेच अलबत्या गलबत्या या मोठ्या 3 अंकी नाटकामध्ये मला काम करायला मिळालं. पांढऱ्या उंदराची भूमिका आणि करड्या उंदराची, अशी डबल रोल असं त्याच्यात होता. आणि अलबत्या गलबत्या खूप वर्ष चाललं, म्हणजे 300 पेक्षा जास्ती प्रयोग आम्ही त्याचे केले. एक दिलीप प्रभावळकर चेटकी सोडला तर बाकी सगळे बदलत गेले. मी पण राजकन्येपर्यंत चढत गेले त्यात. हा, म्हणजे इतकी वर्ष ते चाललं होतं. तर मग ती कामं सुरूच झाली. पण गणपतीमध्ये, नवरात्रामध्ये प्रयोग खूप असायचे. मुलांच्या नाटकांचे तर हमखास काही अशी ठिकाणं होती की जिथे हिंदू कॉलनीतला गणेशोत्सव म्हणा किंवा मुलुंडचे पण असे होते. अशा ठिकाणी ना नेहमीच गणेशोत्सवात आमचे प्रयोग असायचे आणि ती एक मजा असायची. लहानपणापासून वाढत असताना प्रत्येक ठिकाणचा गणपती बघायला मिळायचा. काही वेळा गावोगावी असायचे, तर ती एक मजा असायची. गणपती आणि नवरात्रातही प्रयोग. नक्कीच. तुम्ही रत्नाकर मतकरींच्या कन्या आहात. फायदा झाला का तोटा झाला, किंवा त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन मी असं म्हणेन की मार्ग सुकर झाला का करिअरमध्ये येण्याचा? येण्याचा मार्ग या क्षेत्रात म्हणजे अभिनय शिकण्यासाठी खूप उपयोग झाला. बरं. कारण का लहानपणापासून शिकायला मिळालं आणि विविध प्रकारची नाटकं, प्रायोगिक नाटकं, व्यावसायिक नाटकं, मुलांची नाटकं, मग इतरही त्यांची व्यावसायिक नाटकं जी इतरांनी दिग्दर्शित केली होती, कमलाकर सारंग म्हणा किंवा अरविंद देशपांडे म्हणा, अगदी आत्तापर्यंतची जी आहेत, मंगेश कदम म्हणा, तर अशांनी केलेली करता आली. हा तर फायदा की नाटक एखादं घडत असताना आपल्याला माहीत असतं ना की ते येतंय, त्यामुळे आपण उमेदवारी करू शकतो. म्हणजे बाबांकडे पण मला उमेदवारी करायला लागायची की हे मला करायला आवडेल. जसं घर तिघांचं हवं नाटक होतं ते लिहिलं तेव्हा मी खूप लहान होते. तर मी म्हणायचे की ते मला काम त्यातलं करायला आवडेल. त्याच्यात बेबीची जी भूमिका होती, ज्याच्यासाठी मला नाट्य दर्पण अवॉर्ड पण मिळालं होतं, ती भूमिका 3 वय होती. म्हणजे 14, 20 आणि 26, म्हणजे 6-6 वर्षांचं अंतर होतं. त्यामुळे मी 26 दिसायला पाहिजे शेवटी. आधी 14 ती दिसते कारण लहानच होते. पण तेव्हा मी सांगायचं की मला त्यात काम करायचंय, तर बाबा म्हणायचे तू लहान आहेस खूप, काय नाही होणार. पण वर्ष जात राहिली, ते नाटक आलं नाही योगायोगाने. आणि ते जेव्हा आलं तोपर्यंत मी 20 वर्षांची झाले होते. त्यामुळे मला ते काम करायला मिळालं. पण ऍटलिस्ट आपण त्यावर नजर ठेवू शकतो, हा एक फायदा होता.
त्यावेळी, आणि तो कायमच होता. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे इतका मोठा गुरु आपल्याला मिळाला, जो लहानपणापासून, म्हणजे आता मी बघते की सगळ्यांना हिरो किंवा हिरोईन व्हायचं असतं. माझ्या मनात तेव्हा कधीच असं नव्हतं. म्हणजे मी जे स्कूल ऑफ आर्टला गेले चित्रकलेसाठी, चित्र मी खूप काढायचे लहानपणापासून, बाबांच्याकडनंच ते आलेलं होतं. तर तेव्हाही माझं नक्की नव्हतं की मी अभिनेत्री व्हायचं की नाही. म्हणजे मी गेले चित्रातच मी करिअर करणार असंच होतं. तोपर्यंत मी बाहेरची व्यावसायिक नाटकं करायला लागले होते. म्हणजे मोहन वाघांचं हे आपलं प्रेमाच्या गावा जावे, वसंत कानेटकरांचं, त्यात मी सलग काम करत, त्याचे 250-300 प्रयोग मी केले. तरीही माझं ठरलं नव्हतं की मी व्यावसायिक अभिनेत्री होणार की नाही. मग ग्रॅज्युएट झाल्यावर मी विचार केला की आपण चित्र तर काढतोय लहानपणापासून, त्याच्याही आधीपासून आपण काम करतोय आणि ही आपली पॅशन आहे. मी विचार केला की मी कशाशिवाय राहू शकेन. चित्रांशिवाय राहणं मला कठीण आहे, म्हणून मी काढत असते चित्र कायम, पण अभिनयाशिवाय मी राहणं कठीण आहे असं म्हणून हा मी विचार केला. म्हणजे कशात पैसा जास्त आहे किंवा ग्लॅमर जास्त आहे हा विचार नव्हता. मी कोणत्या कले वाचून राहू शकत नाही, तर मी अभिनय वाचून राहा किंवा थिएटर पासून, रंगभूमी पासून लांब राहू शकत नाही, म्हणून मग ते क्षेत्र निवडलं. मुलगी ही वडिलांची नेहमी जास्त प्रिय असते असं म्हटलं जातं, सर्वश्रुत आहे. वडील लेखक आहेत, तुम्ही अभिनेत्या आहात. कधी असं झालं का की खास मुलीसाठी वडिलांनी एखादं कॅरेक्टर लिहिलं किंवा तशा पद्धतीची चर्चा झाली आणि तुमच्यासाठी ते कॅरेक्टर खास तुमच्यासाठी लिहिलं गेलं आणि ते अवतरलं? त्यांनी माझ्यासाठी एक नाटक लिहिलं होतं, प्रियतमा. जे नाटक आलं रंगभूमीवर तेव्हा मी होते मस्कतला, लग्न होऊन मस्कतला गेले होते. प्रशांत दामलेनी केलं ते, सुयोगनी केलं, आणि मी तेव्हा इथे नव्हतीच. त्यामुळे जी भूमिका त्यांनी माझ्यासाठी लिहिली होती ती मी नाहीच केली. त्यानंतर त्यांनी इंदिरा लिहिलं बऱ्याच वर्षांनी. तेव्हा ते म्हणाले की हे नाटक, त्यांनी मला वाढदिवसाला माझ्या एका ते नाटक पूर्ण करून दिलं हातात, आणि ते म्हणाले की ही भूमिका तुझ्यासाठी आहे लिहिलेली. आणि वाचलं ते त्या दिवशी आम्ही, तर ते तर इंदिरा गांधींचंच कॅरेक्टर होतं. म्हणजे खूपच म्हणजे असं झालं मला की अरे बापरे, बाबांनी आपल्यासाठी लिहिलं आणि ते पण हे इतकं डिफिकल्ट कॅरेक्टर आणि असं सगळं. पण ही 2 कॅरेक्टर्स त्यांनी माझ्यासाठी लिहिली. आणि मग त्यांनी विक्रम गायकवाडांकडे पाठवलं, कशी दिसते ही इंदिरा, दिसेल का बघा वगैरे, फोटो पाठवले. आणि मग त्यांना तर आणखीच शॉक बसलं. ते म्हणाले की एवढी, त्यांनी करून पाहिलं चेहऱ्यावर माझ्या, फक्त तो केसांचा विग जसा असतो तशा आकारात करून पाहिलं, आणि ते म्हणाले इतकी इंदिरा गांधी दिसणारी मुलगी तुम्हाला कुठे सापडली. आणि मग त्यांनी, आणि ते नुसतं म्हणाले असं नाही, त्यांनी 2 सिनेमांसाठी माझं नाव पण सजेस्ट केलं. आणि म्हणजे हा, आणि तो सिनेमा आधी आला आणि मग इंदिरा नाटक आलं. यांचा जब्बार पटेलांचा, यशवंतराव चव्हाण. म्हणजे ते म्हणाले, ते त्यांना खरंच वाटलं होतं तसं की ही दिसते तशी. खूप छान अशी एक म्हणतो ना आपण की प्रत्येक कलाकाराचा एक स्वतःचा असा प्रवास असतो आणि त्या मार्गावरून तो चालत असतो. प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते, प्रत्येकाला टर्निंग पॉइंट्स वेगळे वेगळे मिळत जातात. मात्र ते मार्ग जे आहेत ते मार्ग यशाच्या दिशेनं जात असतात आणि त्यामध्ये समस्या येणं, अडचणी असतं, हे सगळं घडतच असतं प्रत्येकाच्या बाबतीमध्ये. फक्त ते कशा पद्धतीनं आपण त्याला सामोरं जातो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सुप्रियाताईंचा हा प्रवास जाणून घेतोय आणि त्यांच्यामधली ऊर्जा आपण घेण्याचा प्रयत्न करतो. मॅडम, आता जसं आपण म्हटलं की अनेक भूमिका तुमच्या वाट्याला आल्या. इंदिराचा उल्लेख तुम्ही मगाशी केला, मात्र ही भूमिका ही साकारताना जबाबदारी अशा दृष्टिकोनातून, कारण इंदिरा गांधींना लोकांनी पाहिलंय, त्या कशा होत्या, त्या दिसायच्या कशा, त्यांची बॉडी लँग्वेज काय होती. म्हणजे जे आपण अभ्यास म्हणतो की एखादं व्यक्तिरेखा साकारत असताना प्रतिभेतून आलेली एखादी व्यक्तिरेखा साकारणं आणि एखादी आपल्या समोर असलेली व्यक्तिरेखा साकारणं, याच्यामध्ये जो फरक आहे, त्यासाठी नेमकं काय करावं लागलं का वेगळं, आणि त्यासाठी काही वेगळ्या गोष्टी अंगीकाराव्या लागल्या का? इंदिरा करणं हे खूपच, त्याला काय म्हणतात ते, त्या अभ्यासाला पैलू खूप होते. एक म्हणजे जसं तू म्हणालास की लोकांच्या मनात आहे इंदिरा. इंदिराजींची भाषणं ऐकायला मिळतात, त्यांची एक विशेष अशी इमेज आहे लोकांच्या मनात. तर काम करायचं म्हणजे 2-3 गोष्टी होत्या. एक म्हणजे त्यांच्या इमेजला धक्काही लागता कामा नये मनातल्या, ॲट द सेम टाइम
आपल्याला काय सांगायचंय, कारण या नाटकातली इंदिरा होती ती घरातली होती. हम्म. पूर्ण नाटक घरात घडतं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय काय घडत गेलं स्त्री म्हणून, म्हणजे आज आपण नवदुर्गाच्या व्यासपीठावर आहोत, बरोबर. त्यामुळे मला हे जरूर सांगावं असं वाटेल की स्त्री म्हणून हे सोपं नाहीये ना, की आपला नवराही गेला, वडील गेले, मग मुलगा गेला, ह्या सगळ्यामध्ये कशी स्त्री म्हणून ती राहिली असेल, किंवा इतके कमी जास्ती झालं की मुळात घर पण नाही आपल्याकडे. वडील गेल्यानंतर तीन मूर्ती भवन काढून घेतलं गेलं, त्यानंतर घर नाही, काम नाही, नोकरी नाही, इथपासून ते पंतप्रधान होण्यापर्यंत पुन्हा तिकडनं खाली येणं, हम्म. आणि घरातही असं काय काय चाललेलं आहे, 2 सुना 2 स्वभावांच्या, हे सगळं स्त्री म्हणून त्यांनी कसं हँडल केलं असेल. पुन्हा राजकारणातले डावपेच, कारण डावपेच हा राजकारणातला मोठा भाग आहे, तर ते करणं आणि घरात आपण एक सामान्य व्यक्तिमत्व म्हणून जगणं, हे सगळं दाखवायचंय. पण इंदिराजींची लोकांच्या मनातली प्रतिमा आहे ती पण जपायची, हे खूप होतं. दुसरं दिसणं, ते मला एक सोपं झालं की मी तशी दिसते असं विक्रम गायकवाडांनी जाहीर केलं. आणि दुसरं त्यानंतर मी चित्रपट केला, तिथे लोकांना मी पसंत पडले, त्यामुळे नाटक करताना मला तेवढी भीती नव्हती दिसण्याची. पण नाटकामध्ये ते शिवधनुष्य होतं की 3 अंकांमध्ये संपूर्ण इंदिरा गांधींचा प्रवास हा 9 वर्षांच्या काळात, पण त्यांच्या बालपणापासूनचं सगळं त्यात येतं. बरं. त्यांची रिलेशनशिप कशी होती, जवाहरलाल नेहरू कधीच येत नाहीत स्टेजवर, पण त्यांची रिलेशनशिप कशी होती हे नीट बारकाईने त्यातनं कळतं. किंवा 2 मुलांशी वागणं त्यांचं वेगळं वेगळं, संजयवर अवलंबून असणं, हे सगळं जे काय होतं ते खूपच हे होतं. पण त्याच्यासाठी मी सांगेन अगदी आवर्जून की जब्बार पटेलांनी पण मला खूप मदत केली. म्हणजे त्यातला रोल इतका मोठा नव्हता नाटका इतका निश्चितच, कारण ते तो चित्रपट यशवंतराव चव्हाणांवर होता, पण त्यांनी मला खूप माहिती दिली इंदिराजींबद्दल. म्हणजे एखादा मी एक असं जर असेल, माझा एक शॉट असेल की मी पूर्ण राजभवनातून चालतीये, समजा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालतीये, तर ते मला सांगत असत की इंदिराजींच्या मनात हे चाललंय, हे चाललंय, हे चाललंय. आता ह्यातलं काहीच त्या दाखवत नाहीयेत, बरोबर, कारण ते दिसता कामाच नाही चेहऱ्यात, पण हे त्यांच्या मनात चाललंय. तर अशा रीतीने त्यांनी, म्हणजे मी असं म्हणेन की त्याची सुरुवात त्यांनी करून दिली मला त्या भूमिकेची, जी रत्नाकर मतकरींनी नंतर ठोकून घेतली पुन्हा. नक्कीच. या संपूर्ण प्रवासामध्ये म्हणजे आपण नेहमी म्हणतो की अशा भूमिका करत असताना अनेक संवाद आपल्याला तोंडपाठ होतात म्हणा, किंवा कुठेतरी आपल्या मनावरती ते कोरले गेलेले असतात म्हणा, किंवा अशा पद्धतीचं पण होतं. तुम्हाला या नाटकाच्या बाबतीमध्ये असं कधी झालं? संवाद तर त्याच्यामध्ये स्वगत होती खूप, त्यामुळे स्वगत तर राहतातच आयुष्यभर आपल्यासोबत. आणि आता मध्ये तिची भूमिका कार्यक्रम केला, त्यातही मी ती स्वगत म्हटली त्यातली, तर ती तर आहेतच. म्हणजे इतरही अनेक नाटकांमधली स्वगत आहेत, पण इंदिरामधली विशेष आहेत. इंदिरामधल्या स्वगतांमध्ये असं होतं की त्याच्यामधनं खूप कळतं ना त्यांच्या मनात काय चाललंय ते, त्यामुळे ती खूप सुंदर होती. त्याची भाषा वेगळी होती, बाकी भाषा होती ती नेहमीची साधी, काही फॉर्मल शब्द असलेली, कारण ती हिंदी बोलायच्या ना त्या मुळात, तर हिंदीचा एक हे राहावा अशी होती. पण स्वगत त्यातली होती ती खूप साधं मनातलं सांगणारी अशी होती. एखादा आठवणारा प्रयत्न करून बघते. त्यात सर्व स्वगतात बऱ्याचशा ह्याच्यात तिच्या वडिलांचा उल्लेख आहे, आणि वडिलांना ती पापू म्हणायची. म्हणजे मी अशासाठी सांगते की पापू आणि बापू हे सारखं वाटतं, ते बापू नसून ते पापू आहे. आणि ती यांना नेहरूंना पापू म्हणायची, पप्पाचं झालं असेल पापू. त्यांच्याबरोबरच बरेचसे संवाद आहेत, तर त्यातला एक बघते म्हणून. या स्वगताचं असं आहे की त्यांनी स्वतःच आणीबाणी काढून घेतली, तेवढं धैर्य दाखवलं जनतेला सामोरं जाण्याचं, आणि जे होईल ते स्वीकारण्याचं. आता जे चाललंय ते आता बंद केलंच पाहिजे, हे कायमचं चालू शकत नाही असं म्हणून त्यांनी स्वतः ती आणीबाणी उठवली तातडीने. आणि त्यानंतर जी परिस्थिती होत गेली त्याचा हा थोडासा भाग मी म्हणते. स्वगत खूप मोठा आहे, त्यातला थोडा भाग म्हणून बघ. बापू, माझ्या जनतेने मला सिंहासनावरून खाली खेचले. आजपर्यंत देशाच्या सर्वोच्च पदावर होते मी,
उद्यापासून कोण असणार आहे मी? जिला घर नाही, कामधंदा नाही, अशी एक म्हातारी विधवा. बापू, माझ्या लहानपणी ना एकदा विजयालक्ष्मी आंटी मला सगळ्यांच्या देखत मठ्ठ कुरूप म्हणाली. त्यावेळी मला सगळ्यात वाईट याचं वाटलं की जमलेल्या लोकांपैकी कुणीही तिला विरोध केला नाही. त्या अर्थी वाटलं की असेल मी अशीच मठ्ठ कुरूप. माझा स्वतःवरचा विश्वासच उडून गेला. आजही मला तसंच वाटतंय बापू. माझ्या जनतेला मी राक्षसी वाटते ना? मग असेन मी राक्षसी? वा 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 वा, क्या बात आहे. छान छान. हा एक भाग आहे छोटासा त्याचा. पण अशा म्हणजे आता इंदिराचाच आपला विषय झाला, पण अनेक भूमिका तुम्ही साकारल्या, अनेक भूमिका तुमच्या वाट्याला आल्या. या भूमिका साकारत असताना मी जसं म्हटलं की आपण माणूस म्हणून एक असतो आणि भूमिका साकारत असताना आपण ते असतो. सो स्विच ऑफ आणि स्विच ऑनचा एक जो पार्ट आहे तो कलाकाराच्या आयुष्यामध्ये खूप मोठा असतो. कारण त्यातलं ते जिवंत पण जर नाही दिसलं प्रेक्षकांना तर त्यांना ते भावत नाही. तर त्याकरता म्हणून काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात का, किंवा स्वभावांमध्ये बदल आणावे लागतात का, किंवा अजून काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात? काय असतं, आपलं त्या भूमिकेत रंगून जाणं हे नटामध्ये असावंच लागतं. ते आपण आणू शकत नाही. खरं, ते मुळात असावं लागतं. पण त्याला थोडंसं आपण काय म्हणतात ते घासून नीट करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ लहान असताना माझं असं व्हायचं, मला आठवतंय. म्हणजे हा प्रश्न मला कधी कोणी विचारला नव्हता यापूर्वी, तर मला हे उत्तर द्यायला आवडेल की लहानपणी मला असं व्हायचं की एखाद्या प्रयोगात मी खूप इमोशनल होऊन काम करायचे, दुसऱ्या प्रयोगात मी ड्राय होऊन जात असे. मला असं वाटायचं की नाही, आज ते आपल्याला जमलं नाही. बरं. आता आपल्याला कळतं अनुभवाने की हे केलं की हे होतं, बरं, इथपर्यंत गेलं पाहिजे. हे करण्यासाठी कोणती भावना कशा रीतीने मोल्ड करायची त्याची सवय होते. किंवा एखाद्या प्रयोगात जर आता 100 प्रयोग केलेत तर नॅचरली 100ही प्रयोगांमध्ये तुमच्या सारख्या भावना, तुमच्या घरातली परिस्थिती, तुम्ही ज्या वातावरणातून आलात, ज्या वातावरणात प्रयोग करताय ते सारखं नसतंच. तर अशा वेळी ते बदलू शकतं. पण तरीही प्रेक्षकांना ते कळणार नाही इतपतच सूक्ष्म तो बदल व्हायला हवा. हे अनुभवाने यायला लागतं. काळ बदललाय टोटली. आता आपण खूप वेगळ्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये आहोत, सोशल मीडियाच्या काळामध्ये आहोत. OTT सारखा प्लॅटफॉर्म स्ट्रॉंग आहे आत्ताच्या या काळामध्ये. नवीन जी जनरेशन आहे ती येऊ पाहते. तुम्ही ज्या गोष्टी करत होतात तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये, सगळ्याच जणी म्हणजे मी सगळ्याच कलाकारांचं म्हणे, ते स्ट्रगल आज तेवढ्या पद्धतीनं करण्याची आवश्यकता आहे का, करावं का? कारण ही जी गोंधळलेली पिढी आपल्याला म्हणता येईल, कारण ते जेव्हा येत आहेत त्यांना डायरेक्टली प्लॅटफॉर्म्स ओपन आहेत. यूट्यूब सारखा प्लॅटफॉर्म त्यांच्या घरात उपलब्ध आहे की ज्याचा वापर ते थेट करू शकतात. त्यासाठी त्यांना कुठे काही जायची गरज नाही. मग अशा वेळेला खऱ्या अर्थानं कस लागणं किंवा खऱ्या अर्थानं, कारण काय होतं की मुलींच्या बाबतीमध्ये होतं पर्टिक्युलरली की ती जर दिसायला खूप छान असेल तर तिला ते लाईक्स मिळणं, फॉलोअर्स मिळणं, हे मिळणं, ते मिळणं, ते सोपं होऊन जातं. पण बाकीच्या ज्या गोष्टी असतात कलेच्या अनुषंगानं, अभिनयाच्या अनुषंगानं, त्या थोड्याशा कठीण होऊ शकतात. तर या सगळ्याबाबत तुम्ही काय मत मांडाल? काय माहितीये का, प्रत्येकाच्या समोरची आव्हानं वेगळी असतात. आमच्या समोर असं आव्हान होतं, म्हणजे मला आठवतंय मी तरुण असताना व्यावसायिक नाटकांमध्ये साधारण 30च्या पुढच्याच भूमिका असायच्या. म्हणजे मी 20 ते 30 वयापर्यंत मला असं वाटायचं की मला रोलच नाहीये, मी काय कसं काय, मला मेजर रोल मिळणार कसा? वंदना गुप्ते वगैरे माझ्यापेक्षा मोठ्या होत्या, त्यांचीच, किंवा स्वाती चिटणीस किंवा नीना, त्यांच्याच वयाची मी लहान असताना भूमिका असायच्या. जेव्हा मी तयार होते अभिनयात, कारण मी लहानपणापासून कामं करत आले होते, तर भूमिकाच नसायच्या. आणि नाटकात कामं करणं हे एकच ऑप्शन असायचं. तेव्हा सिरियल्स पण सुरू झालेली नव्हती, दूरदर्शनवरची नाटकं वगैरे इतपत असायचं. तर आता मुलांना तसं नाहीये, त्यांना रोल पटकन मिळतो.
पण कितीतरी गोष्टी त्यांना इतर प्रॉब्लेम्स असतात की ते मिळाल्यानंतर अभ्यास करायच्या आधी त्यांना ते तिकडे पोहोचलेले असतात. किंवा आता एखाद्या डेली सोप मधली दैनंदिन मालिकांमधली एखादी हिरोईन घेतली तर ती इतकं धांदलीमध्ये काम करते की तिला ते काय करते कळायच्या आत तिचा एपिसोड गेलेला असतो. आणि त्यापुढे त्यानंतर एक सिरियल झाल्यानंतर पुढचं काम मिळायला त्यांना प्रचंड मोठं स्ट्रगल असतं. कारण प्रत्येक वेळी नवीनच अभिनेत्री हवी असते मेन रोलसाठी. आमच्या काळात असं झालं की आम्ही एस्टॅब्लिश आरामात होऊ शकलो आणि आमचं एस्टॅब्लिश होणं हे राहिलं टिकून. म्हणजे आजही लोक नाटकांची नावं काढतात. तन्मन म्हणा, घर तिघांचं म्हणा किंवा गैरे पाणी म्हणा, यांच्या आठवणी लोक आजही काढतात. ह्या मुलांसाठी ते कठीण आहे. कारण एक डेली सोप पुसलं गेलं की त्याच्यावर दुसरं आलं की आधीचं आठवणं खूप कठीण. त्यामुळे तिथे ते यशस्वी होणं आणि अभ्यास करायला त्यांना वेळ नाहीये. आम्हाला खूप वर्ष, मला तर खूपच वर्ष मिळाली विविध पद्धतीने अभ्यास करायला. किंवा नाटकांच्या 2-2 महिने तालमी चालायच्या. हे सगळं आता नाही होऊ शकत आहे. पण मी काम करते आता अशा मुलांबरोबर, तर मी असं म्हणेन की अत्यंत उत्साही आणि अत्यंत कष्ट करणारी आणि अत्यंत मजेत एकमेकांशी प्रतिस्पर्धी, एकमेकांना न समजता मित्र समजणारी अशी पिढी आहे आताची. क्या बात आहे. खूप छान. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना नवरात्रीच्या निमित्तानं आपल्या सगळ्याच्या भगिनी कार्यक्रम पाहत आहेत त्यांना काय सांग? नवरात्रीच्या निमित्ताने मी नेहमीच असं सांगेन की स्त्रीमध्ये खूप मोठी शक्ती आहे. नवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा त्याची जाणीव होऊ द्या की आपल्यामध्ये शक्ती आहे खूप काही करण्याची. पण तरीही आपल्याला सुपर वुमन व्हायची काही गरज नाही. हे मी माझ्या अनुभवावरनं सांगते की शेवटी आपल्या ताकदीला मर्यादा आहेत. आणि आपल्याला जे करायचंय, आवडून जे करायचंय, आपल्या आवडीची जी गोष्ट आहे ती करण्यासाठी ताकद लावा. सगळं घर मी कसं सांभाळते, मुलांना कसं सांभाळते, ते तर सांभाळायचं आहेच आपल्याला, मलाही लागतं आणि सगळ्यांनाच लागतं. पण त्यापेक्षा आपल्याला जे आवडतं ते काम आपल्याला करायला वेळ मिळतो की नाही हे नक्कीच पहा. आणि जर तुम्ही ते ठामपणे सांगितलं की हे मला करायला आवडतं आणि मला करायचं आहे, तर माझी खात्री आहे की घरचे सगळे सपोर्ट करतील. म्हणजे मी माझा नवरा, सासूबाई यांच्यावरून सांगते की जर आपण सांगितलं की हे माझं पॅशन आहे, हे मला करावंसं वाटतं आणि ह्याच्याशिवाय मी राहू शकत नाही, तर नक्की सगळं घर आणि सगळं जग आपल्याला सपोर्ट करतं. काय बात आहे. वा, खूप छान अशी माहिती आणि खूप छान अशा गोष्टी आपल्याला आज ऐकायला मिळाल्या. मी जसं म्हटलं होतं की हा जो प्रवास उलगडत असताना या प्रवासातले अनेक टप्पे हे आपल्याला देखील ऊर्जा देणारे ठरतील, आपल्यासाठी देखील सकारात्मक ठरतील. आणि मला असं वाटतं की ते आज आपण सगळ्यांनी ऐकलं आणि पाहिलं सुद्धा. त्यामुळे तुम्ही आज या कार्यक्रमामध्ये आलात, नवदुर्गांमध्ये आमच्या सहभागी झालात, त्यासाठी तुम्हाला खूप खूप आभार तुमचे. आणि तुमच्या भविष्यामधले जे काही प्लॅनिंग्ज आहेत, तुम्ही जे काही करू इच्छिताय किंवा जे सुरू आहे, त्यासाठी आमच्या वाहिनीच्या वतीनं, प्रेक्षकांच्या वतीनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हालाही शुभेच्छा सगळ्यांना आणि तुमच्या चॅनल. आज या कार्यक्रमात आपण, या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा आपण भेटणार आहोत एका नव्या नवदुर्गेसह पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.